नमस्कार, वी ऑल फूडीजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चना मसाला ही रेसिपी. त्यासाठी मी रात्रीच चणे हे कोमट पाण्यात भिजत घातले होते आणि आता ते बनवण्यासाठी मी एक कांदा कट करून घेत आहे. लगेचच मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्याच्या फोडणीसाठी मी कुकरमध्ये तेल घालत आहे. तेल थोडं तापलं आहे असं वाटलं की मी त्यात लगेच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरीही घालत आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की जो मी कांदा कट करून घेतला होता तो मी लगेच त्याच्यात घालणार आहे. आणि कांदा छान तांबूस रंगाचा आपण ह्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. काळे चणे हे भरपूर प्रोटीनयुक्त असल्यामुळे थंडीच्या दिवसात ही भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी नक्कीच 2-4 वेळा आपण ट्राय करून खाऊ शकता. आणि ही खाण्यासाठी देखील फार नॉनव्हेज सारखीच टेस्टी लागते. आपण बघू शकता मी कांदा छान असा तांबूस रंगाचा फ्राय होईपर्यंत मी 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे. तसेच मी खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे देखील वाटण करून घेतलेलं आहे. कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर मी त्याच्यात 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि जो मी मसाला अगोदरच करून घेतला होता तो देखील मी ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे. हे मसाले आणि अद्रक लसूण छान तेलामध्ये त्याचं कच्चंपण जाऊपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि लगेचच जे 2 टोमॅटो मी कट केले होते ते देखील मी ह्या मसाल्यामध्ये घातले आहेत. आणि मसाला तेल सुटूपर्यंत भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही ड्राय मसाले देखील घालणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मी लाल तिखट आणि 1 चमचा मी गोडा मसाला घालत आहे. काही अशा रश्श्यांच्या भाजीसाठी ना गोडा मसाला घातला ना की त्याची चव अधिक छान अशी होते. तर आपण बघू शकता मी जे चणे रात्री भिजवले होते ते 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून मी या मसाल्याबरोबर एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि लगेचच चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. तुम्ही बघू शकता मी भाजीसाठी तेलही अगदी कमीच वापरलेलं आहे. आणि जी थोडीशी कोथिंबीर मी कट केली होती ती देखील मी ह्याच्यात घालून घेतली आहे. अर्धी कोथिंबीर मी ह्याच्यात घातली आणि अर्धी भाजी शिजल्यावर आपण वरून टाकणार आहोत. आणि शिजण्यासाठी मी 1 ग्लासभर ह्याच्यात पाणी घातलं आहे. तसं तर ही भाजी बनवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी आधी चणे शिजवून मग ती भाजी फोडणी देतं, तर कोणी थोडासा खाता सोडा घालून ही भाजी करतं. पण मी ह्याच्यात खाता सोडा हा वापरलेला नाही, कारण बऱ्याच जणांना सोडा खाल्ल्यावर त्रासही होऊ शकतो. म्हणून मी न सोडा वापरताच ही भाजी तयार केली आहे. तर आपण बघू शकता मस्त मसालेदार चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. आणि नंतर आपण कोथिंबीर टाकून छान अशी गार्निश केली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. थँक यू.